सुप्रभात मंडळी. मजा नाही येत यार. हॅलो ना पब्लिक. एवढी रोपं उरलेली आहेत बघा आपली तुतीची. आणि हा पहा बाग. आत्ता शिकणा बाग असा उभा राहताना मला दिसतोय. खरं तर ज्याला ज्या झाडांना दोन दोनच पानं होती ना, ती आत्ताशी अशी वर उठलेली दिसत आहेत. पण तरीसुद्धा ना त्यांना आपल्याला थोडा थोडा डोस द्यावाच लागणार आहे, कारण की ह्या वावरांमध्ये खत नावाचा प्रकार नाही. त्यामुळे ह्या रोपांच्या वाढीसाठी आपल्याला त्यांच्या मुळांना वाढवावं लागणार आहे. मग त्या मुळांना वाढवायचं काम करणार आहे मॅक्झॉलचं पावडर. हे ॲक्च्युली एक बुरशी असते जी मुळांच्या वाढीसाठी ना त्यांना मदत करते. आता ते 1 एकरच्या हिशोबाने असते. 100 ग्राम, 250 ग्राम, 200 ग्रामच्या याच्यामध्ये असते. आपल्यावर असं किती केळी द्यायचं आहे. मी आपल्या आता पूर्ण 2 एकरच्या अनुसार देणार होतो. मग काय ते पाण्यात वगैरे 200 लिटरच्या ह्या बॅरलमध्ये ना पावडर वगैरे टाकून पाण्यात वगैरे फक्त मिक्स करायची असते. आणि आपली पूर्ण ड्रीपची सुविधा असल्या कारणाने ना काही नाही, फक्त वॉल चालू करायचा आहे आणि सगळ्या 2 एकर आपला जो प्लांट आहे ना तो भिजणार आहे. पहा आपण चालू केलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल हळूहळू जे आहे ना ते कमी कमी होत जात आहे. त्याला मी काय जास्त जुगाड नाही केला. इथे एक होल पाडून ना एक पाईप जॉईंट केला आहे आणि तिथं पाईपलाईनीला एक तिथं वॉल करून तिथं पाईप जॉईंट केला. सोपं आहे, फक्त थोडंसं डोक्याने करायचं आहे. हे पहा इकडे तुम्हाला पुढे जी दिसते ना ती आपली ज्वारी आहे. हा वरच्या प्लॅटमधलं आहे. हे पहा ही रोपं आपली जी उरलेली ना ती एवढी झालेली आहेत. आणि खालची यांची मुळं पण बघा. ॲक्च्युली आपण लागवड करताना जरा चुकत झाली आपली. एवढी रोपं आणायला पाहिजे होती, तेव्हा ती जरा पटपट वाढली असती. आपण आणताना जरा बारीक रोपं आणली म्हणजे फसलोच मी. आता फसलोय म्हणलं तुम्हाला खोटं सांगणार नाही. ज्यांनी कोणाला जर नवीन घ्यायचं असेल ना तर किमान एवढी रोपं घ्या. ही पहा ही जी रोपं आहेत ना मी लागवड करून घेतली आणि एवढी रोपं उरलेली आहेत. एवढं रोप जर असेल ना तर तुमची बाग ना लवकरच उभी राहील. आता मला अजून 2-3 महिने लागतील, पण हरकत नाही. आपण जे यांच्या वाढीसाठी अजून एक जी गोष्ट आणलेली आहे त्या म्हणजे आपल्या गाया. त्यांना पण चारून घ्यायचं होतं. हा बाई त्यांच्या पोटात काहीतरी जाईल तेव्हाच ते शेण बाहेर निघेल ना. या खास तर यासाठी आणल्यात ना मी, कारण की आपल्याला ना याच्यासाठी बनवायचं आहे जीवामृत वगैरे. मग गोमूत्र शेणखत वगैरे जे आहे ना ते आपल्याला घरच्या घरीच मिळून जाईल आणि यांचंही काम होईल. आणि आपल्या भावाचा पंप आणला होता खरं तर आपण फवारणीसाठी, तो त्याला नेऊन द्यायचा होता आणि घरी पण कोण नव्हतं. मग काय बाईची गाडी आपलीच आता. मग काय भावाने गाडी काढली तुमच्या आणि चालला भाऊ तुमचा मस्तपैकी पंप द्यायला. त्याला पंप वगैरे दिला. आणि तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस आपलं कलरचं काम चाललं होतं त्यावेळेस आपल्याला ना हा बोर्ड भेटला होता. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की याचं काय ते तुम्हाला दाखवेल. माझ्या बहिणीला दिला होता रंगवायला. बघा कसा रंगवला आहे त्याने. 1 नंबर करून दिला आहे. खाली जी फट वगैरे पडली होती ना ती पण जॉईंट वगैरे करून दिला आणि एक प्रॉपर मोर दिसतोय त्याच्यामध्ये. मागं वगैरे भाजपचा हा ठीक आहे काही म्हणा तुम्ही. आता हा मस्तपैकी मोराला बघत बघत आजचा दिवस संपवूयात इथे. बाय.